खांबेचा पहिला चेंडू ओव्हर पिच पद्धतीने टाकला जरूर डीप स्क्वेअरला ग्रीजनला चेंडू गेलाय 1 बाउन्स चेंडू फील्ड होतोय थोडासा क्षेत्ररक्षक फ्लंबल झाला धावफलकावर पहिली धाव धावफलकावर नोंदवली जाते पहिली धाव धावफलकावर आल्यानंतर आपण पाहता पिंट्या स्ट्राईक एंडला सज्ज होतोय प्रसाद पाटील आणि पिंट्या पाटील नक्कीच एक अनुभवी जोडी आहे बरेचसे वर्ष टेनिस क्रिकेट ते एकत्रितपणे खेळलेत बरेच वर्ष अर्थात सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सहवागने जेवढे वर्ष ओपनिंग केले ना त्याच्यापेक्षा जास्त ओपनिंगचा खेळ याच्या दोघांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाला आहे छोटा जवान हशिवरे या संघाकडून प्रसादने आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती त्यानंतर मात्र बालवीर हशिवरे आणि फ्रेंड्स ग्रुप हशिवरे असा त्याचा नक्कीच क्रिकेट कारकिर्दीचा प्रवास झालाय दोन बॅट्समन अजूनही गेलेले नाही आहेत माझा आवाज अजूनपर्यंत कदाचित थर्ड मॅन झोन मध्ये चेंडू गेलाय अर्थात दुसरी धाव धावफलकावर लागले पहिल्या चेंडूवर एक धाव दुसरी चेंडूवर निर्धाव तिसऱ्या चेंडूवर एक धाव अशा पद्धतीने या षटकाचं समीकरण पाहायला मिळतंय साहिल खांबे यावेळेस आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच प्रशांत मोहरे या मॅचचे ऑफिशियल पंच पाहतोय यांनी हा चेंडू स्वैर घोषित केलाय आणि या स्वैरनिशी धावफलकावर अजून एक धाव काउंट करतोय धावफलका धावा लागल्या 3 पहिलं षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं इथे काय घडलंय अप्रतिम झेल पाहायला मिळालाय फलंदाज पिंट्या पाटील बॅक टू द पॅव्हिलियन नक्कीच आपण पाहिलं तर धावफलक रोखण्यामध्ये किंवा महत्त्वपूर्ण विकेट घेण्यामध्ये सूरज खांबेला यश येते अर्थात मी मागाशी म्हटलं होतं सूरज खांबे आणि साहिल खांबे ही महत्त्वपूर्ण जोडी आहे आणि पिंट्या पाटील एक महत्त्वपूर्ण विकेट एक हुकमाचा एक्का म्हणावा लागेल त्याला तंबूच्या आश्रयाला यावं लागतंय स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सचिन म्हात्रे ऑन स्ट्राईक पाहतोय सचिन म्हात्रेला देखील या मैदानाचा इतिहास माहीत असेल कारण सचिन म्हात्रेने देखील या मैदानावर लांब लचक स्ट्रोक मारलेत कारण सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम देखील या मैदानावर सचिन म्हात्रेच्या नावावर आहे राईट आर्म ओव्हर द विकेट हो यावेळेस आडव्या बॅटनं जरूर बॅट फिरवली होती बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क नाही चेंडू स्वतः थोडासा खाली राहतोय फलंदाज बीट होतोय चेंडू निर्धाव जातोय या षटकाची सांगता कशा पद्धतीने होणार आणि आतापर्यंत विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी सूरज खांबेकडून होताना पाहतोय नवजीवन दिगोडी मागील काही मोसमामध्ये या संघाने नक्कीच आपलं नावलौकिक केलंय लेग बाय स्वरूपात आणखीन एक धाव मिळते धावफलकावर आणखीन एक धाव नक्कीच काउंट केली जाते धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे फक्त आणि फक्त 4 धावा 1 विकेट पॉवर प्लेचं षटक संपलंय जी सुरुवात हवी होती जशी सुरुवात हवी होती तशाच पद्धतीने सुरुवात झाली आहे ती अर्थात नवजीवन दिघोडी संघासाठी नक्कीच आशेचा किरण येणार का कारण प्रसाद पाटील अजून देखील विकेटवर आहे 4 षटकं आहेत अजून 4 षटकांमध्ये प्रसाद पाटीलच्या भात्यामध्ये देखील चांगल्या प्रतीचे स्ट्रोक चांगल्या प्रतीचा खेळ प्रसाद पाटीलकडे देखील आहे प्रसाद कशा पद्धतीने या चेंडूवर सामोरं जाणार कारण प्रसादच्या समोर गोलंदाज आहे साहिल खांबे ओपनिंगची जोडी आपण पाहतोय तंबूत परतला पिंट्या पाटील त्यानंतर प्रसाद पाटील स्ट्राईक एंडला आहे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल खांबेला पाहतोय साहिल खांबे हा देखील एक आयकॉनिक खेळाडू आहे प्रत्येक टुर्नामेंटमध्ये या प्रत्येक मॅचमध्ये आपण जेव्हा ओपन लॉटच्या मॅच होतात तेव्हा साहिल खांबेला देखील प्रत्येक टीमचा एक मेंबर म्हणून आपण नेहमी पाहतो फिल्डिंग सजावट जर पाहिली आहे तर दुसरा पॉवर प्लेचं षटक आहे 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर डीप कव्हर आपण मिड ऑन आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर शॉर्ट कव्हर शॉर्ट पॉइंट पाहतोय एक्स्ट्रा कव्हर देखील आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये विकेटच्या मागे सुमित आपण पाहतोय साहिल खांबे पहिला चेंडू लॉवर फुल टॉस पद्धतीने इथे मात्र थोडंसं मिसफील्ड झालंय मिसफील्ड झाल्यानंतर बॅकअप चांगल्या पद्धतीने होतोय एक धाव आली आहे जरूर जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र एक धाव आली आहे एक धावेने धावफलक वाढतोय जाऊन पोहोचतोय तर अर्थात 5 धावा दुसरा षटक प्रगती पथावर आहे 5 धावा धावफलकावर आहेत
मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे, ते म्हणजे हशिवरे संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. साहिल पुन्हा इथे सज्ज होते. समोर आहे सचिन म्हात्रे. सचिन म्हात्रेला एक फुलटॉस प्राप्तीचा चेंडू होता. चेंडू भिरकावून दिला आणि बस मारला ग्रीजन मध्ये. चेंडू जातो सीमारेषावर, चौकार. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती आतापर्यंत, मात्र आता हा चेंडू फुलटॉस पद्धतीने होता. या चेंडूचा समाचार सचिन म्हात्रेने चांगला घेतलाय. वेलकम 4 येतोय, चौकार येतोय. एक जो चौकार हवा होता, जी सुरुवात हवी होती ती सुरुवात नक्की सचिनने केली आहे. शेवट देखील तशाच पद्धतीने करावा लागेल. लोअर फुलटॉस चांगल्या पद्धतीनं सचिन म्हात्रेने कनेक्ट केलाय. मात्र चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. फटका चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षण देखील तितकं दर्जेदार पाहायला मिळतोय. या चेंडूवर देखील एक धाव आली आहे. एकेर दुहेर धावेने नवजीवन दिघोडी संघाला कोणताही फरक पडणार नाहीये. मोठा स्ट्रोक येऊन द्यायचा नाहीये, मोठे फटके मारून प्रसादला द्यायचं नाहीये. सचिनला देखील बांधून ठेवायचं, सचिनला देखील जखडून ठेवायचं, प्रसाद पाटीलला देखील जखडून ठेवायचं. तशाच पद्धतीने चांगली गोलंदाजी होतीये. अचूक दर्जाची गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर व्यवस्थित लाईन लेंथवर कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतं. साहिल खांबेकडून देखील सरळ बॅटने चांगल्या पद्धतीने खेळलेला स्ट्रोक, मिड ऑन द क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू खाली जाईल फेक करेल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं प्रसादकडून, कारण प्रसादला माहिती आहे आपल्या विकेटचा इम्पॉर्टंट किती आहे. कारण आपण जर शेवटपर्यंत विकेट झालं ना तर एक सन्मानजनक स्कोअर पर्यंत आपण संघाला पोहोचू शकतो, याची जाणीव पूर्णतः त्याला आहे. यावेळेस फुल टॉस पद्धत टाकलेला चेंडू डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा या चेंडूवर चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होतोय. खराब चेंडू जरूर होता, मात्र सचिनच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळत नाही आहेत. आता मात्र सचिनला आपले हात खोलावे लागतील, प्रसादला देखील आपले हात खोलावे लागतील. कारण या मैदानाचा इतिहास कालच्या दिवसापासून पाहिला किंवा अगोदरचा काही टुर्नामेंट आपण पाहिल्या तर एक 60-65चा ॲव्हरेज स्कोर या मैदानावर 5 षटकांमध्ये आपण नेहमी पाहतो. यावेळेस निर्धाव चेंडू आलाय असं वाटलं होतं. निर्धाव चेंडू होते. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटकानंतर माझे स्कोरर मित्र कल्पेश मला कळवतात 1-12 अशी धावसंख्या आहे. तिसऱ्या षटकासाठी मी पुन्हा एकदा घेऊन चलतोय झिराट गावातील एक गोड आवाज प्रितेश पाटीलकडे. ओटू प्रितेश पाटील, धन्यवाद. थँक्यू सुजित. पहिल्या दोन्ही षटकांमध्ये आपण पाहतोय अत्यंत अफलातून स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. पहिल्या षटकात सूरज खांबेने मात्र आपण पाहतो अगदी प्रभावी मारा केला. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा दमदार गोलंदाजी साहिलने केले. कुठेतरी हशिवरे संघ बॅकफुटवरती आहे. या चेंडूवरती फटका चांगला होता. डिक्लर रिझनला चेंडू जातोय. सिंगल स्मेल्टी या चेंडूवरती. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय
13 धावा. धावा येत नाहीयेत. कुठेतरी हाशिवरे संघाला एक चांगल्या पद्धतीची फटकेबाजी येथे करावी लागेल. खऱ्या अर्थानं नवजीवन दिघोडी संघाला आपण पाहतोय त्यांच्या प्रत्येक गोलंदाज आज या मैदानावरती आग ओकताना पाहायला मिळतात. अगदी स्पॉट ऑन गोलंदाजी ते करतायत. चांगल्या चॅनलमध्ये ते मारा करतायत. पुन्हा एकदा आपण पाहतोय सचिनच्या बॅटमधनं फटका मोठा आहे, परंतु आपण पाहतो मैदान फक्त 180 डिग्री आहे, त्यामुळे सिंगलच मिळते. मोठे फटके येत नाहीयेत. कुठेतरी मोठ्या फटक्यांसाठी आता प्रयत्नशील जरूर राहावं लागेल. कारण जर आपण पाहिलं तर सचिन म्हात्रे हा बॅट्समन नेहमीच हार्ड हिटिंगसाठी ओळखला जातो. कारण नेहमीच आक्रमक पद्धतीने बॅटिंग करण्यामध्ये सचिन म्हात्रेचा हातखंडा असतो. आज कुठेतरी नवजीवन दिघोडी संघाविरुद्ध खेळत असताना हाशिवरे संघ आपल्या नेहमीच्या मूडमध्ये पाहायला मिळत नाहीये. कारण हाशिवरे संघ म्हटलं की आक्रमकता, पण कुठेतरी पिंट्या पाटील बाद झाला. त्यानंतर जर आपण पाहिलं डबल सिंगल मध्ये डेलिंग पाहायला मिळते. कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचं आहे. कारण जर आपण ही विकेट पाहिली तर अगदी बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे, परंतु अजूनपर्यंत जर आपण पाहिलं ना तर अपेक्षेनुरूप फलंदाजी करता आली नाहीये हाशिवरे संघाला. ओहो, what a fantastic and fabulous bowling by सूरज खांबे. तो मात्र आपण पाहतोय मैदानावरती आपल्या गोलंदाजीने विशेष अशी छाप सोडतोय आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं शानदार गोलंदाजीने अमिट असा ठसा उमटवतोय. क्वालिटी गोलंदाजी. यावेळी फटका अगदी चांगला आलाय. क्षेत्ररक्षक तेथे आहे. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते. सिंगल येते. डबल सिंगल जर धावा आल्या तर हाशिवरे तर दिघोडी संघाला काही फरक पडणार नाहीये. येथे मात्र आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. प्रसाद मात्र आपण पाहतोय बराचसा वेळ तो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा होता. आता मात्र तो स्ट्रायकिंग एंडला आला आणि आता मात्र प्रसादला चांगल्या पद्धतीने बॅटिंग करून दाखवावीच लागेल. कारण धाव फलकावरती केवळ 16 धावा आहेत आणि आपण पाहतोय नवजीवन दिघोडी संघाचा बॉलिंग अटॅक अगदी अफलातून पाहायला मिळतोय. अगदी फायरी स्पेल साहिल खांबे, सूरज खांबे टाकताना दिसत आहेत आणि सूरज खांबे दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहतो अगदी भन्नाट वेगाने मारा करतोय. यावेळी प्रसादच्या बॅटमधून फटकाला मोठा पिंटेलाचा कोणत्या सीमारेषा पलीकडे. येस इट इज वेलकम फॉर टीम हाशिवरे. अगदी स्टार्टिंग पासून या फटक्याची प्रतीक्षा होती. फायनली ही प्रतीक्षा संपली आणि एक चांगला चौकार पाहायला मिळालाय. एक कॉन्फिडन्स देईल हा चौकार फलंदाज प्रसाद पाटील याला. आणि त्यानंतर ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे. मैदानावरती सूरज खांबे आज वेगळ्याच लयमध्ये पाहायला मिळतोय. तो त्याच्या रिदम मध्ये ज्या वेळी असतो ना त्या वेळी नेहमीच अप्रतिम मारा करतो. आणि आजची गोलंदाजी केली या बॅटिंग पॅराडाईज विकेटवरती सूरज खांबेने ना ती मात्र अगदी अवर्णनीय, अफलातून, अभूतपूर्व स्वरूपाची आहे. पहिल्या 3 षटकाच्या खेळानंतर धावफलकावरती फक्त 21 धावा लागल्यात. पहिल्या 3ही षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर नवजीवन दिघोडी संघाचं अगदी एकहाती वर्चस्व पाहायला मिळाले. कारण पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अत्यंत अप्रतिम स्वरूपाची गोलंदाजी केली. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग पाहायला मिळाले. कारण पहिल्या 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं ना तर धावांची गती अगदी कमी पाहायला मिळते. धावसंख्येचा ग्राफ मात्र आपण पाहतोय घसरताना पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय 4थ्या आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाज आदित्य पडते आता सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती. आदित्य पडतेला आपण पाहतोय यंगस्टर आहे, युवा खेळाडू आहे, परंतु या खेळाडून सुद्धा दमखम दाखवलाय आणि यंदाच्या हंगामामध्ये हा खेळाडू सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातोय. आता मात्र आपण पाहतोय नवजीवन दिघोडी संघाने अगदी वाल बिगन केले. प्रॉमिसिंग असं स्टार्ट त्यांना मिळालाय. ड्रीम स्टार्ट म्हणावं लागेल. कारण प्रसाद आणि सचिन सारखे 2 ताबडतोड फलंदाज समोर असताना अशा पद्धतीची गोलंदाजी करणं ना खऱ्या अर्थानं अवघड काम होतं, पण ते काम अगदी सोपं केले दिघोडी संघाने. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय प्रसाद पासून थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप होता आणि त्या कारणास्तव पंच प्रशांत मोहरे याने कळवले की येस इट इज वाईड. नाउ स्कोर मूव्स ऑन 22. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल गोलंदाज आदित्य याचा. यावेळी मात्र आपण पाहतोय थोड्या कमी गतीने टाकलेला चेंडू. बॅटच्या टोला मात्र हा चेंडू लागला आणि डिक्लेअर रिझनला गेलाय. कोणत्याही पद्धतीने आपण पाहतोय धावा येताना पाहायला मिळत नाहीये.
काल मात्र आपण पाहतो या दिवसभरामध्ये अक्षरशः फलंदाजांनी षटकार चौकारांची आतषबाजी केली होती. ओहो, अप्रतिम, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस. आदित्य सुद्धा आपण पाहतो आपल्या रंगात रंगतोय. अक्षरशः आग ओकणारी गोलंदाजी आपण पाहतोय. फलंदाज प्रसाद पाटीलला अशा पद्धतीने जखडून ठेवणं भल्या भल्या गोलंदाज जमत नाही, परंतु आज आदित्य चांगली गोलंदाजी करतोय. मिस टाइम आहे, कॅच होण्याची पॉसिबिलिटी, अँड येस इट इज, ही टेक्स द कॅच. वन मोर विकेट डाऊन फॉर टीम हशिवरे. अगदी अडखळत आणि डगमगती सुरुवात आपण पाहतोय. कुठेतरी हशिवरे संघाला आपली मानसिकता आता बदलावी लागेल, आपल्या मेंटॅलिटीमध्ये आता चेंज करावं लागेल. कारण आता जर आपण पाहिलं ना तर हशिवरे संघ धावा न आल्या कारणानं पूर्णपणे नैराश्याच्या गर्दीत आहेत. अशा वेळी त्यांना पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने, पॉझिटिव्ह माइंडसेटने फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. जर काही ते सकारात्मकतेने फलंदाजी केली ना तर ते सुद्धा मॅचमध्ये येऊ शकतील. मनीषला आपण पाहतोय आल्या आल्या बॉलर स्प्रॅक ड्राईव्ह खेळलाय. लॉंग ऑनला साहिल आहे, त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती सुद्धा, धावा येत नाहीयेत. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये गोलंदाजांचं अगदी एखादी वर्चस्व पाहायला मिळालं. कारण ही बॅटिंग पॅराडाइज विकेट आणि त्याच्यावरती हशिवरे सारख्या बलाढ्य लाईनअप असलेल्या बॅटिंग लाईनअप असलेल्या संघाला मात्र आपण पाहतोय दिघोडी संघाने अक्षरशः सळोकी पळ करून सोडले. फलंदाजांची भंबेरी उडवणारी, त्रेधा तिरपीट उडवणारी गोलंदाजी आपण पाहतोय. क्लास गोलंदाजी म्हणावी लागेल. अगदी दर्जेदार A1 क्वालिटीची गोलंदाजी पाहायला मिळते. बॅट्समन मात्र आपण पाहतोय अगदी संघर्ष करतायत. सचिन अगदी वेल सेटल झाला खेळपट्टीवर, पण त्याच्याकडून सुद्धा पाहिजे त्या पद्धतीचे, ज्या पद्धतीने एक्सपेक्ट आहेत त्या पद्धतीचे फटके येत नाहीयेत. आणि मोठे फटके न आल्या कारणानं मात्र आपण पाहतोय हा शिवरे संघ पूर्णपणे बॅकफुटवर. ओहो, चांगला चेंडू, परंतु हा चेंडू अगदी खूप बाहेर पडला ऑफस्टंपच्या, आणि त्याच कारणास्तव पंतांनी सांगितलं की हा चेंडू सुद्धा अवांतर आहे. कौतुक करावं लागेल आदित्य पडते याचं. अगदी छोट्या वयाचा हा खेळाडू आहे, परंतु तो मात्र कमालीची गोलंदाजी करतोय, धारदार गोलंदाजी करतोय. ओहो, क्या बात आहे. अगदी चांगला मारा आपण पाहतोय. आदित्य मात्र एका जागेवर सचिनला खिळून ठेवणारी गोलंदाजी करतो, अचंबित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. दिघोडी संघ आज वेगळ्या मूडमध्ये पाहायला मिळतात आणि त्यांचे प्रत्येक गोलंदाज मात्र आपण पाहतोय मैदानावरती अक्षरशः आग ओकताना पाहायला मिळतात. यावेळी सचिनच्या बॅटमधनं ब्रँडेड ओव्हर डीप स्क्वेअर लेग, उत्तुंग दणदणीत कणकणीत षटकार. चार षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहतो 31 धावा धावफलकार पाहायला मिळाल्यात. आदित्यने सुद्धा अगदी चांगला मारा केला, परंतु अंतिम चेंडू फुलटॉस केला आणि क्रिकेटमध्ये म्हणतात ना चुकीला माफी नाही, त्या पद्धतीचा अंतिम शॉट पाहायला मिळाला सचिनच्या बॅटमधनं आणि फक्त 31 धावा पाहायला मिळतात. दिघोडी संघ मात्र आपण पाहतो अगदी कमालीचे क्रिकेट खेळत असताना मैदानावरती एक तगडा परफॉर्मन्स आज मात्र दिघोडी संघाने पेश केलाय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती ओमकार वर्तक. पाहूया आता ओमकार वर्तक हा खेळाडू कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. कारण जर आपण एकंदरीत गोलंदाजीचं अनालिसिस पाहिलं ना, सूरज खांबे असेल, मग साहिल खांबे असेल, त्यानंतर आलेला आदित्य पडते असेल, तिन्ही गोलंदाजांनी अगदी कमालीची गोलंदाजी केली.
फलंदाजांना पूर्णतः बांधून ठेवले, जखडून ठेवले. फलंदाजांना पूर्णतः निष्प्रभ आणि निरुत्तर करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. आता कुठेतरी मनीष मोकल ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे कपॅसिटी आहे मोठमोठे फटके खेळण्याची, आणि नेहमीच मनीष आपण जर पाहिलं तर स्लॉग ओव्हरमध्ये पिन हिटर म्हणून येत असतो आणि ज्यावेळी हशिवरे संघ अडचणीत असतो त्यावेळी तारणहाराची भूमिका बजावत असतो. आणि येथे मनीषच्या बॅटमधनं जर काही 2-3 मोठे शॉट आले अंतिम षटकामध्ये तर निश्चितपणे एक चांगली धावसंख्या सेट करू शकतात हशिवरे संघ. फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाला आता अंतिम षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. ओमकार वर्तकचा हा चेंडू खूप टप्पाचा होता, परंतु या चेंडूवर पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. धावा येत नाहीयेत. अगदी स्टार्टिंग पासून आपण पाहतोय धावांसाठी चालू असलेला संघर्ष, धावांसाठी चालू असलेला स्ट्रगल पाहायला मिळतोय. ओमकार वर्तक सुद्धा आपण पाहतो अगदी यंगस्टर आहे आणि कमाल याची गोलंदाजी करतायत. दिकोडी संघाकडे जर आपण नजर टाकली तर सगळेच्या सगळे खेळाडू अगदी यंग पाहायला मिळतात. या चेंडूवर फटका अगदी चांगला आहे, सिंगलच मिळेल या चेंडूवरती. पूर्णपणे फर्स्ट सेशन मध्ये पाहायला मिळतात हशिवरे संघाचे फलंदाज. कुठेतरी 1-2 मोठे फटका येणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. कारण जर आपण पाहिलं तर आतापर्यंत अगदी अडखळत बॅटिंग पाहायला मिळते हशिवरे संघाची. येथे मात्र मनीषच्या बॅटमधनं डीप मिडविकेटच्या बाहेर गगनाला गवस निघालणारा गगनभेदी षटकार. एकोणचाळीस धावा धावफलकावर लागल्यात आणि या फटक्याची नितांत गरज होती फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाला, आणि तो फटका मात्र आपण पाहतोय आता मनीषच्या बॅटमधून पाहायला मिळाला. या फटक्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स, एक वेगळ्या पद्धतीचा आत्मविश्वास मनीष मोकलला मिळाला असेल. आता मात्र आपण पाहतोय एक चॅलेंजिंग अशा लक्ष्याकडे हशिवरे संघ वाटचाल करत असताना जर आपण पाहिलं तर दिघोडी संघाकडे सुद्धा अगदी तगडी बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे एक सशक्त असं टार्गेट हशिवरे संघाला आता धावफलकावर लावावा लागेल. यावेळी मात्र आपण पाहतो खूप टप्प्याचा चेंडू, परंतु सिंगलच मिळेल या चेंडूवरती सुद्धा. चांगला मारा म्हणावं लागेल. कमालीची गोलंदाजी मैदानावरती साकारत असताना नवजीवन दिघोडी संघाचे गोलंदाज. 2 to go. 40 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. जर 45 पर्यंत धावसंख्या गेली तर निश्चितपणे मॅच चांगली होईल, यात कोणती शंका नाहीये. चांगला चेंडू येथे पाहायला मिळतोय. अगदी ब्लाइंड शॉट पाहायला मिळाला फलंदाज मनीष मोकलकडून, परंतु ओमकार वर्तक एक नवोदित खेळाडू आहे, परंतु तो सुद्धा आपण पाहतो अगदी टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, अॅक्युरसीवरही गोलंदाजी करतोय. कमाल केले ओमकार वर्तकने सुद्धा. एका षटकाराचा अपवाद वगळला तर बाकी सर्व चेंडू अगदी योग्य लाईन लेंथवर त्याने टाकलेत आणि फलंदाजांना अक्षरशः रोखून त्याने ठेवलेला आहे. अंतिम चेंडू शेवटच्या चेंडूवर आपल्याच फॉलोथ्रूमध्ये अगदी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खूप साऱ्या धावा या फटक्यावरती त्याने मात्र सेव्ह केल्यात आणि धाव फलकावरती धावा लागल्यात 41. विजयासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे, ती मात्र नवजीवन दिघोडी संघाला.
फ्रेंड्स ग्रुप शिवरे संघ आपण पाहतोय 41 धावा केल्यात आणि विजयासाठी 42 धावसंख्येचं लक्ष आहे. जे प्रेक्षक झाडाखाली बसलेत सगळ्यांनी उठायचं आहे आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा कृपया. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय पिंट्या पाटील. गोलंदाजी मार्क वरती मनीष मोकल. पहिला चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती पुल करायचा होता परंतु कनेक्शन मात्र अगदी प्रॉपर पाहायला मिळालं नाहीये. चांगली सुरुवात म्हणावं लागेल मनीष मोकल याची. नेक्स्ट बॉल. यावेळी पिंट्याच्या बॅट मधून फटका अगदी चांगला आलाय. प्रोटेक्शन नव्हतं परंतु त्या क्षेत्ररक्षकाने कमाल केले. अगदी लॉंग चेस होतं परंतु हे अंतर त्या क्षेत्ररक्षकाने कापलं आणि निश्चितपणे 2 धावा त्याने मात्र आपल्या संघासाठी सेव्ह केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मागील मॅच पासून जर आपण पाहिलं तर धावांचं प्रमाण जे होतं ते मात्र कमी झालेलं पाहायला मिळते. मनीष मोकळ आपण पाहतो डावखरा गोलंदाज आणि नेहमीच पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून मनीष ओळखला जातो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मनीषची गोलंदाजी नेहमीच अगदी चांगल्या टप्प्यावरती होत असते. चांगला चेंडू कमालीची गोलंदाजी. पिंट्या मात्र आपण पाहतोय सन्मान देतो या चेंडूला. गिव्ह रिस्पेक्ट टॅक रिस्पेक्ट स्वरूपाची फलंदाजी मात्र त्याच्याकडून पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकात कमालीची गोलंदाजी. या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय पिंट्यासारखा आक्रमक बॅट्समन असताना त्याला मात्र पूर्णतः बांधून ठेवलेला आहे. मनीष सुद्धा आपण पाहतोय अगदी दमदार गोलंदाजी करतोय. टिचून मारा करतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेटला उभा असलेला क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय. धाव मात्र येत नाहीये. अचानक आपण पाहतोय मागील 2 मॅच पासून कुठेतरी ही विकेट अचानक बॉलिंग विकेट झाले की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय. मनीष मोकल सुद्धा आपण पाहतो अगदी अफलातून मारा करत असताना. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम अप्रतिम. अगदी एक टप्पा आहे आणि तोच टप्पा धरून मात्र आपण पाहतोय मनीष मोकल गोलंदाजी करतोय. पिंट्या मात्र पूर्णतः बॅकफूट वरती आहे. कॉन्फिडन्स येईल असे फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत नाहीयेत. कमालीची गोलंदाजी. ओहो अप्रतिम अप्रतिम. अफलातून कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाले. धारदार गोलंदाजी पाहायला मिळाले आणि पहिल्या षटकात केवळ 3 धावा खर्च केल्यात मनीष मोकल्याने. पॉवर प्लेचा हा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करताना पाहायला मिळाला मनीष मोकल. पिंट्या पाटील सारखा एक थुवादार बॅटिंग करण्यासाठी ओळखला जाणारा फलंदाज त्याला मात्र पूर्णतः त्याने रोखून ठेवलं. कारण पिंट्या पाटीलकडे आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचे फटके आहेत. जर आपण पाहिलं तर अगदी चौफेर फटके बाई तो करू शकतो परंतु आज मात्र पिंट्याचे बॅट अगदी शांत पाहायला मिळाले. ओव्हर क्रमांक 2 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रफुल्ल पाटील अर्थात पिंट्या पाटील गोलंदाजी मार्क वरती येत असताना आता मात्र आपण पाहतोय स्ट्राईक चेंज झाले आणि आता मात्र सुमित पाटील बॅटिंग करतोय. सुमित सुद्धा मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे सुद्धा चांगली क्षमता आहे, कपॅसिटी आहे, कॅलिबर आहे मोठमोठे फटके खेळण्याचं. परंतु पहिल्या षटकामध्ये मनीष मोकलने आपल्या संघाला एक चांगला स्टार्ट एक प्रॉमिसिंग सुरुवात मिळवून दिली. वॉल बिगन इज द हाफ डन असं म्हटलं जातं आणि तीच वॉल बिगन आपण पाहिली टीम फ्रेंड्स ग्रुप शिवरे संघासाठी. कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकात. ओव्हर नंबर 2 पिंट्या पाटील आपल्या षटकाला प्रारंभ करत असताना पहिला चेंडू 2nd ओव्हर मध्ये. पहिला चेंडू मात्र आपण पाहतो ऑप्स्टमच्या बराचसा बाहेर हा पडलाय आणि त्याचमुळे पंचांनी सांगितले की हा चेंडू मात्र आहे अवांतर. हा चेंडू मात्र स्वैर आहे. 1 धाव मात्र मिळेल या चेंडूवरती.
सुमितच्या बॅट मधून फटकाला अगदी चांगला, प्रोटेक्शन नाहीये आणि या चेंडूवरती येतोय डोळ्याचा पारणा फेडणारा नेत्रदीपक चोकार. या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर सुमितला थोडासा रूम मिळाला, संधी मिळाली आणि त्याने मात्र आपण पाहतोय डीप कव्हर मध्ये चांगला चौकार लगावलाय. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. सिंगल घेतले, डबलचा प्रयत्न, डबल सुद्धा अगदी वेगात कंप्लीट केले. चांगल्या पद्धतीची बॅटिंग आज मात्र सुमित कडनं पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुमित मात्र आज चांगल्या कॉन्फिडन्सने बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 10 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. विजयासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. नवजीवन तिकोडी आणि फ्रेंड्स ग्रुप हजिवरे या दोन संघादरम्यान चालू असलेला सामना. नेक्स्ट बॉल, हो यावेळी मात्र आपण पाहतोय स्विंग अँड मिस, अफलातून मारा, कमाल. रायटम ओर द विकेटने पिंट्या पाटील सज्ज होतोय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळी सुमितच्या बॅट मधून पुल झालाय सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल सुद्धा आहे. डीप विकेट बाहेर, शानदार षटकार. रूप धारण करतोय आणि पिंट्यावरती मात्र आपण पाहतोय खरपूस समाचार घेतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू डिक्लेअर रिझनला गेलेला आहे. संघाची धावसंख्या मात्र 1 ने उंचवते आणि धावफलकावरती 17 धावा लागत आहेत. 42 धावसंख्येच्या प्रत्युत्तर दाखल खेळत असताना आपण पाहतोय आता मात्र आपण पाहतोय सुमित चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि चांगल्या पद्धतीने तो मात्र आपण पाहतोय फटके कनेक्ट करतोय. यावेळी फटका अगदी चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मनीष आहे. सिंगलच मिळेल या चेंडूवरती. षटक क्रमांक दुसरा आले संपुष्टात आणि 2 षटकाच्या खेळांती धाव फलकावरती 18 धावा आल्यात. पॉवर प्लेच्या षटकात 18 धावा पाहायला मिळत आहेत आणि आता येणाऱ्या जर आपण 2 षटकांचा विचार केला तर विजयासाठी जी आवश्यकता आहे ती म्हणजे 24 धावांची. 18 चेंडू 24 धावा असं इक्वेशन आता नवजीवन तिकोडी संघासमोर. षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती मनीष मोगल सज्ज होतोय. परंतु या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सुमित पाटीलची बॅट चांगलीच तळपले आणि तो मात्र अगदी अग्रेसिव्ह क्रिकेट मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतोय. मनीष मोगलने पहिल्या षटकामध्ये अगदी अभूतपूर्व स्वरूपाची गोलंदाजी केली होती. पाहूया आता मनीष या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने मारा करणार. पहिला चेंडू अगदी चांगला पद्धतीचा पडल्यानंतर थोडा बाहेर निघणारा लेफ्ट हँडर गोलंदाज म्हटला की एक नॅचरल कट त्यांच्याकडे असतो आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय मनीष चांगल्या पद्धतीने चेंडू कट करत असताना पाहायला मिळाला. सुमितला मात्र पहिल्या चेंडूवरती बीट केले. चांगला मारा म्हणावा लागेल गोलंदाज मनीष द्वारे. इथे मात्र आपण पाहतोय बॅटची एज लागले. चेंडू डिक्लेअर रिझनला जातोय. सिंगलच मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 1 ने उंचावते. 19 धावा आता मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मनीष मात्र आपण पाहतो अगदी
चांगल्या रिदम मध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा त्याने अगदी योग्य चॅनल मध्ये गोलंदाजी केली होती. वैविध्यपूर्ण मारा त्याने केला होता. येते सुमितच्या बॅट मधून अजून एक मोठा विराट आणि विशाल असा षटकार. आज मात्र आपण पाहतोय सुमित अगदी दिमाखदार बॅटिंग करतोय. चांगल्या मूड मध्ये तो आलाय आणि अगदी प्रत्येक चेंडूवरती घणाघाती फलंदाजी तो करत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतो अतिरिक्त वेगाने टाकला होता आणि सिंगल मात्र आपण पाहतोय ते कंप्लीट केली जाते. धाव फलकावरती एका धावेची भर पडते आणि 26 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अगदी चांगल्या पद्धतीने हा सामना पुढे जात असताना आपण पाहतोय. आमदार चषक 2024 आपण अनुभवतोय. 14 चेंडूत विजयासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. पिंट्याच्या बॅट मधून यावेळी डीप मिडकडे बाहेर खासा आपल्या स्टाईल मध्ये एक भला मोठा षटकार. बत्तीस धावा झाल्यात. 10 पाहिजेत. 10 13 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा पिंट्याच्या बॅट मधून फटका मोठा आलाय. सचिन येतोय झेल खाली आणि इथे मात्र पिंट्याला जावं लागेल तंबू मध्ये परत. विकेट नंबर पहिल्या 3 षटकाच्या खेळानंतर 32 धावा धाव फलकावर लागल्यात. विजयासाठी आता मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. रत्नाकर पाहावा मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू रत्नाकर याचा. चांगला चेंडू स्विंग अँड मिस. अफलातूनरित्या रत्नाकर या षटकाला प्रारंभ करतोय. यंदाच्या मोसमामध्ये रत्नाकरने सुद्धा अगदी बहरदार गोलंदाजी केलेली आहे आणि त्याची चुणूक तो आल्या आल्या दाखवून देतोय. पहिला चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावर टाकलाय. हा चेंडू लो फुलटस होता. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे. सुमित मात्र आज अगदी सेन्सिबल इनिंग खेळत असताना पाहायला मिळते. अगदी पहिल्या चेंडूपासून सुमितने आज चांगल्या पद्धतीने इनिंग कॅरी केलं असं म्हणावं लागेल. 1 धाव मिळते या चेंडूवर. संघाची धावसंख्या आता मात्र 33 पर्यंत जाऊन पोहोचले. स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र धडाकेबाज फलंदाज साहिल खांबे पाहायला मिळतोय. साहिल खांबे सुद्धा नेहमीच आक्रमक स्वरूपाची डॅशिंग स्वरूपाची बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो. तो पाहूया आता कशी बॅटिंग करेल. रत्नाकर सज्ज होतो आपल्या मार्कवरती. यावेळी अगदी वेगात टाकलेला चेंडू पाहायला मिळालाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतो अगदी चांगली फिल्डिंग करतोय. सिंगल देते. रत्नाकर मात्र आपण पाहतो अप्रतिम मारा करतोय. चान्स देत नाहीये फलंदाजांना, संधी देत नाहीये आणि अगदी योग्य टप्प्यावरचा मारा तो मात्र मैदानावरती साकारतोय. कमालीची गोलंदाजी, अगदी लाजबाब गोलंदाजी रत्नाकर करतोय. ओहो, कमालीची गोलंदाजी रत्नाकर द्वारे पाहायला मिळते. याच दरम्यान VCN कुरुड संघाच्या कर्णधाराला विनंती असणार आहे, आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क करायचा आहे. VCN कुरुड संघाचा कर्णधार. मैदानावरती मात्र आपण पाहतोय 35 धावा झाल्यात आणि अजूनही विजयासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता आहे नवजीवन दिगोंडी संघाला. येथे फटका मोठा आलाय जरूर आणि पिंट्या मात्र आपण पाहतो अगदी लास्ट मोमेंटला प्रेझेन्स ऑफ पॉइंट दाखवला पिंट्याने आणि 3 धावा मात्र त्याने सेव्ह केल्यात. रत्नाकर मात्र आपण पाहतोय अगदी
अप्रतिम गोलंदाजी करतोय. वर्सटाईल गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. इथे जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये पूर्णतः दिगोडी संघाला त्याने जखडून ठेवलेला आहे. 1 to go. शेवटचा चेंडू येणं शिल्लक आहे या षटकातील. साहिल कांबळे फेस करी रत्नाकर याला. साहिल कांबळेच्या बॅट मधून आलाय एक मोठा लांब पल्ल्याचा षटकार आणि हा षटकार मॅच फिनिश करणारा सुद्धा आहे. धावफलकावर 42 धावा लागतात आणि या षटकाराची मॅच फिनिश झालेली आहे. सामना जिंकलेला आहे नवजीवन दिगोडी संघाने.